महिला दिन आहे आणि जागतिक कृषी महिला दिन साजरा करण्याचा पण निर्णय घेतलेला आहे। मी सर्वप्रथम सर्व महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। ईश्वर चरणी प्रार्थना करतो महिलांच्या मध्ये संघर्ष करण्याची प्रचंड शक्ती देवाने दिलेलीच आहे। महिला अत्यंत भावनिक असतात, जिद्दी, कष्टाळू, मेहनती असतात। सर्व परिस्थितीला तोंड देण्याची क्षमता पुरुषांपेक्षा महिलांच्या मध्ये जास्तीची असते आणि अशीच शक्ती आमच्या सर्व मातृशक्तीमध्ये कायम राहावी अशी प्रार्थना मी ईश्वराच्या चरणी करतो। या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हा सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित जतचे नगराध्यक्ष माननीय डॉक्टर अरळी साहेब, प्रांत अधिकारी माननीय नत्ते साहेब, तहसीलदार माननीय धानोरकर साहेब, अप्पर तहसीलदार संघ मॅडम त्याही उपस्थित आहे, जिल्हा कृषी अधिकारी माननीय कुंभार साहेब, उपविभागीय कृषी अधिकारी माननीय श्रीखंडे साहेब, तालुका कृषी अधिकारी माननीय कदम साहेब, व्यासपीठावरती उपस्थित जिल्हा परिषदच्या सदस्या कविता किरण पाटील मॅडम, माननीय सरदार पाटील साहेब, जिल्हा परिषदचे सदस्य माननीय रमेश देवरसी, जिल्हा परिषदचे नवीन सदस्य माननीय आपले ऐवळे साहेब, जे तुर्णे साहेब जे उमदी गटातून जिल्हा परिषदचे सदस्य झाले, आपले गट विकास अधिकारी माननीय माडगुळकर साहेब, आपल्या दोन्ही आरोग्य विभागाच्या तालुक्याच्या अधिकारी मॅडम दोघी उपस्थित आहेत, माननीय भाऊसाहेब दुधा आणि सर्व मान्यवर व्यासपीठावरचे पत्रकार मित्र आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असणारे आमचे सगळ्या विद्यार्थिनी, काही माता भगिनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत। तर पत्रकार मित्रही आहेत। महिला दिनाच्या निमित्तानं वेगवेगळे कार्यक्रम आज जत शहरामध्ये आणि जत तालुक्यामध्ये आयोजित केलेले आहेत। नगर परिषदेच्या वतीनंही आज संध्याकाळी महिलांचा सन्मान सोहळा हा शिवानुभव मंडप, बरोबर ना, शिवानुभव मंडप येथे आज आयोजित केलेला आहे। तर आपण सगळे ग्रामीण भागातली मुलं आहोत, ग्रामीण भागातील सगळी आपण मंडळी आहोत आणि प्रत्येक घरामध्ये जे नियोजन केलं जातं हे सगळं नियोजन महिला करतात। म्हणजे महिला ह्या मॅनेजमेंट गुरु आहेत असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही। सकाळी उठायचं, जनावरांचं सगळं बघायचं, दारा काढायच्या, शेंगार काढायची, स्वयंपाक लगेच करायचा, मुलांना शाळेला जायचं, आवरायचं, मालक शेतात जाणार असतील किंवा एखादं कोणी नोकरीला असेल तर त्याचं जेवण करून द्यायचं, त्यांना पाठवून द्यायचं, दिवसभर परत शेतात काम करायचं, परत संध्याकाळी जनावरांचं सगळं काम उरकायचं, शेताचं दिवसभर काम उरकायचं, परत आपल्याकडे जर आपण सगळे शेती प्रधान असल्यामुळं कोंबड्या असते, वेगवेगळी जनावरं असते, त्यांचं नियोजन करायचं, परत संध्याकाळी स्वयंपाक, म्हणजे हे सगळं मॅनेजमेंट करायचं काम हे आपल्या माता भगिनीच करत असतात। त्यांच्याकडे तो उपजत गुण असतो। आज आपण सगळे म्हणतोय की शेती करणारे आपले बळीराजा, या बळीराजाच्या पाठीमागं बळीराणी सुद्धा आहे, परंतु ती अदृश्य आहे, तिला कधी उजेडात आणलेलं नाही। आता बळीराजाच्या सोबत बळीराणी सुद्धा ही उजेडात आली पाहिजे, सक्षमपणे पुढे आली पाहिजे आणि त्यांना आणण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे। जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। आपली गावाकडची जी मंडळी आहेत, आपण सगळे बघतो की गावामध्ये काही काही ठिकाणी आत्महत्या होतात, काही ॲक्सिडेंटली घरातल्या पतींचं दुर्दैवी निधन होतं, परंतु निधन झाल्याच्या नंतर सुद्धा आपल्या ज्या महिला आहेत, घरातला करता पुरुष गेल्याच्या नंतर सुद्धा अत्यंत कणखरपणे उभ्या राहतात, ताटमानेने उभा राहतात, कुटुंबाचं उभा करतात, मुलाबाळांना शिकवतात, त्या रडत बसत नाहीत, येणाऱ्या परिस्थितीला ते तोंड देतात, फेस करतात आणि पुढं जातात। अशी अनेक उदाहरणं आपल्या गावागावात आहेत। म्हणजे आपल्या आजूबाजूला शेजापाजारी जरी बघितलं
तर 2-4 उदाहरणं आपल्याला सहज मिळून जातात, पण आपण त्याच्यावरती चर्चा करत नाही. जे कोणी एकदम जास्त सक्सेस होते त्याच नावाची 2-4 चर्चा होते, परंतु गावागावात घराघरामध्ये सुद्धा अशी प्रकरणं आपल्याला बघायला मिळतात आणि त्या सगळ्या महिला आपल्या सर्वांच्यासाठी आदर्श आहेत. आपल्या जिजामाता यांनी स्वराज्याची पेरणी केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी धर्मरक्षण असेल किंवा सुशासन कसं चालवायचं याची पेरणी पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी केली. सावित्रीबाईंनी ज्ञानाची पेरणी केली आणि आता घराघरामध्ये आपल्या सगळ्या शेतीमध्ये काम करणाऱ्या महिला या पिकाची पेरणी करतायत आणि प्रत्येक ठिकाणी महिलांचं योगदान फार मोठं आहे. ताकदीनं सगळेजण जे पुरुष मंडळी उभा आहेत, सातत्यानं म्हटलं जातं की बाबांनो यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं एक कणकर महिला असतेच. म्हणजे माझं उदाहरण नाही, परंतु डॉक्टर आळवे साहेबांचं उदाहरण आहे. ते नगराध्यक्ष झाले, त्यांच्या पाठीमागं डॉक्टर मॅडम आहेत. आता माझं लग्न नसल्यामुळे ते बोलू शकत नाही. धानोरकर तहसीलदार साहेब ते बोलू शकत नाही की माझ्या पाठीमागं पण कणकर महिला आहे. म्हणजे या देशामध्ये टाटा त्यांचं लग्न नाही, ते पण यशस्वी झाले. बाटावाले ते पण यशस्वी झाले. या देशामध्ये अब्दुल कलाम ते यशस्वी झाले. त्यांच्या पाठीमागे काही कणकर महिला उभी नव्हती, पण त्यांची आई असेल, कुठेतरी त्यांची मोठी बहीण असेल, नरेंद्र मोदी साहेब ते आता एक त्यांच्याही पाठीमागे असं काही नाही. योगी आहे जे आता अखंड देशभर मुख्यमंत्री म्हणून यशस्वी आहे. परंतु काही असे अपवाद लोक असतात, परंतु सर्वसामान्य जो पुरुष मंडळी आहे त्यांच्या पाठीमागे महिलाही कणखरपणे उभीच असते, त्याशिवाय यश मिळत नाही. आणि त्यामुळं सगळ्या पुरुषांना पण माझी विनंती आहे, महिलांचा आपण सन्मान ठेवला पाहिजे. महिलांच्या पाठीशी त्यांच्याकडं स्वातंत्र्य दिलं पाहिजे त्यांना वेगवेगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये. आणि आज इतक्या आमच्या मुली इथं सगळ्या उपस्थित आहेत. मुलींच्यासाठी आपल्या सरकारनं खूप चांगल्या योजना आणल्या. मुलींचं शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून आपल्या सरकारनं 12वी नंतरचं जे व्यावसायिक शिक्षण आहे त्याची संपूर्ण फी भरण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. त्यामुळं पैसे नाहीत म्हणून मुलगी शाळेत गेली नाही असं होता कामा नये. प्रत्येक जिल्ह्याला 11वी नंतरच्या मुलींना शिकण्यासाठी मराठा समाजाच्या मुलींना 36 वसतिगृह राज्यामध्ये आणि ओबीसीच्या मुलींना 36 वसतिगृह राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला चालू केलेले आहेत. 100 मुलींचं वसतिगृह केलेलं आहे. आता तुम्ही सगळे जत तालुक्यातल्या मुली आहात, पालक पण आहेत. माझी तुम्हाला विनंती आहे की आता 1 वर्ष झालं इथला आमदार होऊन आणि लग्नाच्या सीझन मध्ये मला खूप फोन येतात, अरे पोलीस आलेले आहेत का, लग्न होतं आणि मग तहसीलदार साहेबांची टीम आल्या, प्रांत साहेबांची टीम आल्या, सांगलीवरनं महिलांच्यासाठी काम करणारे अधिकारी आहेत त्यांची टीम आली आहे, पोलीस आले. आता आमचं 12:30 वाजता तांदूळ होते, लग्न होतं आणि मग आमच्या सगळ्याला पकडून घेऊन चालले. कारण काय तर मुलीचं वय 16 आहे, मुलीचं वय 17 आहे. असली प्रकरणं आपल्या जत तालुक्यामध्ये खूप होत आहे. तुम्हा सर्व मुलीला माझी विनंती आहे, 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय आपल्या घरातल्या आई वडिलांनी लग्नाचा विचार करायचा नाही हे तुम्ही ठणकावून आईला आणि बाबाला सांगायचं. जर कुणी दबाव टाकला मला सांगा, मी तुमच्या घरी येतो. बरोबर की नाही? अरे लहान मुली आहेत त्यांची 16 वर्षामध्ये लग्न, 17. आता एक प्रकरण असं घडलं त्यांचं लग्न अगोदर झालंय तेव्हा पोलीस गेलेच नाही, त्यांना ते माहीतच नाही. आता जेव्हा ते प्रेग्नंट आहे आणि मग हॉस्पिटलला ऍडमिट व्हायला गेलं डॉक्टर कळवतात. सगळे डॉक्टर आळेंच्या नावानं मग हे डॉक्टर विरोधात आहे. डॉक्टरला नाही कळवलं तर डॉक्टरला जेलमध्ये टाकते, कायदा आहे तसा. आणि त्यामुळे आता अशी प्रकरणं झाली. आता जतमध्ये दोन्ही फॅमिली आत आहेत, दोन्ही. आता मी नाव घेत नाही, आपल्या जवळचे कार्यकर्ते म्हणजे आम्हाला मदत करा, काही करू शकत नाही मी कायद्याच्या पुढं. 18 वर्ष जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत लग्न करायचं नाही. शिक्षणाच्या बाबतीमध्ये कुठलीही अडचण आली मला सांगा, डॉक्टर साहेबांना सांगा, तहसीलदार साहेब आहेत, प्रांत साहेब आहेत, आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठीच आहे. तुमच्यामध्ये एखादं वेगळं टॅलेंट आहे आणि तुम्हाला तिथं साधन सामुग्रीची अडचण आहे, तुम्हाला कुठं मदत लागणार आहे, बिनधास्त तुम्ही आम्हाला सांगा. आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. आपल्या जत तालुक्यामध्ये वेगळं टॅलेंट आहे. आता सांगली जिल्ह्यामध्ये जेवढ्या स्पर्धा झाल्या जिल्हास्तरीय सलग 3 वर्ष, एक साहेब इथं बघा, सलग 4 वर्ष आपला जत तालुका नंबर 1 आहे. सलग 4 वर्ष सांगली जिल्ह्यामध्ये जेवढी बक्षिसं मिळत आहेत त्यातली 40% बक्षिसं फक्त आमच्या जतचीच पोरं आणतायत. जतची पोरं 40% बक्षिसं. नवोदयला मला वाटतं 80 मुलं सिलेक्ट झाली, त्यातली 51 मुलं ही जिल्हा परिषदच्या शाळेची मुलं सिलेक्ट झाली.
त्यातली 13 मुलं आपल्या जगची आहे. 13 मुलं नवोदयच्या परीक्षेमध्ये पास झाली. ते सेंट्रल गव्हर्नमेंटची जी शाळा आहे पलूसला, त्यामध्ये आपली 53 पैकी, मी एका म्हणतात 53 पैकी 13 मुलं की आपल्या जगची सिलेक्ट झालेली आहे. आपली अवनी नावाची मुलगी आहे कुलावाडीची, राज्यामध्ये ती आता फर्स्ट आली आहे, बरोबर ना? म्हणजे तिला मी दत्तक घेतलंय, तिला काय लागल ते द्यायचं आम्ही, बरोबर ना? घेतलंय ना मी? पोरं परत मला म्हणायची ती आपल्या कुलावाडीची मुलगी आहे आणि ती खूप चांगली खेळाडू आहे. तर ती आता राज्यात नंबर 1 ला आलेली आहे. म्हणजे टॅलेंट खूप आहे आपल्या तालुक्यातल्या मुलांच्या मध्ये. आपली मुलं पण रडत बसत नाहीत, आपले पालक पण रडत बसत नाहीत. प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनुकूल वातावरण तयार करण्याची क्षमता आपल्या जगच्या भूमीमध्ये आहे. आणि तुम्हा सगळ्यांना माझ्या या महिला दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा आहे. तुम्ही खूप मोठं व्हा, तुम्हाला खूप चांगलं भविष्य आहे. चांगला अभ्यास करा, तुम्ही अभ्यास करा, पास व्हा, नंबरात या. नंबरात नाही आलं तरी पण टेन्शन घेऊ नका, नाहीतर मग काय काय मुली टेन्शन घेत, मला नंबरच नाही आला, पहिला नाही आला, दुसरा नाही आला, तिसरा. गंड पोरं असली तरी वर स्टेजवरती बसतात. आमच्यासारखी गंड पोरं ज्यांचा शाळेत नंबर आला नाही, आम्ही आमदार झालो, हे जिल्हा परिषद सदस्य गंड पोरं आहेत. ही काही नंबरातली पहिल्या बेंचवरची पोरं नाहीत, हे मागच्या शेवटच्या बेंचवरची पोरं आहेत. म्हणजे जगामध्ये संधी खूप आहेत. आता डॉक्टर साहेब एवढे हुशार आहेत, ते मेरिट नाही एमबीबीएसचे डॉक्टर झाले, परत त्यांना डॉक्टरची इकडे राजकारणाचा नाद लागल्यामुळे ते इकडे आले. अधिकारी नाही, मी राजकारत्यांचं बोलतोय. तुम्हाला गण नाहीत, मग प्रांत साहेब कसे झाले, तहसीलदार साहेब कसे झाले, ते अभ्यास करून झालेले आहेत. मुलं लगेच नाराज होतात, आई वडील तुला मार्क कमी पडली. आपल्या इकडचं जे शिक्षण आहे, आपल्या लोकांची भावना अशी तयार झाली आहे, हे शिक्षण म्हणजे नोकरीसाठी. पोरगा ग्रॅज्युएट झाला म्हणजे तो नोकरीला लागलाच पाहिजे असं आईला आणि वडिलांना वाटतं. सगळ्यांना नोकऱ्या कशा मिळणार? सगळ्यांना नोकऱ्या मिळणार नाहीत म्हणून काय लोक काही जगत नाहीत का? नोकरी नाही मिळाली म्हणून सगळे जगतात, सगळे व्यवस्थित काम करतात. आता जगामध्ये खूप संधी आहेत, खूप वेगवेगळ्या संधी आपल्याकडे आलेल्या आहेत. सरकार पण तुम्हाला खूप मदत करतं. एखाद्या मुलीला वाटलं मला आता नोकरी करायची नाही, मी शिक्षण घेतलंय पण मला आता व्यवसाय करायचा आहे, सरकार तुमच्या पाठीशी ठामपणे उभं राहतंय. तुम्हाला 50 लाख रुपयाचं कर्ज आपलं सरकार उपलब्ध करून देत आहे. मराठा समाजाच्या मुलांना उद्योजक करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे. ओबीसीच्या मुलांना उद्योजक करण्यासाठी वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळ आहे. अन्य काय मायनॉरिटीची मुलं आहेत त्यांच्यासाठी वेगळ्या स्कीम आहेत आपल्या सरकारच्या. आपण त्या माहिती करून घेतल्या पाहिजेत. नाहीतर मग आम्ही मार्क नाही पडली आता आम्ही टेन्शन मध्ये येतो. जेव्हा 10वीची परीक्षाचा रिझल्ट येतो किंवा अजून रिझल्ट यायचा आहे, 12वीच्या परीक्षेचा रिझल्ट यायचा आहे, तेव्हा बातम्या येतात पेपरला, मीडियामध्ये येतं, अमुक अमुक मुलानं भीती खाल्ली, मला मार्क पडणार नाही म्हणून त्याला आत्महत्या करून घेतली. कशासाठी आहे हे आपण नाही करायचं, याचं काय नाही. या जगामध्ये अनेक संधी असल्यामुळे तुम्ही मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. छत्रपती शिवाजी महाराज कुठल्या काय इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये गेलते का? तेव्हा होती का इंग्लिश मिडियमची शाळा? तेव्हा काय जिल्हा परिषदची शाळा होती का? कन्नड माध्यमाची शाळा होती का? नाही ना. हे जे जुने सगळे आपण महापुरुष आपले आयडॉल आहे ते कुठल्या इंग्रजी मिडियमच्या शाळेमध्ये गेले नव्हते, परंतु त्यांच्यावरती आता अभ्यास जग करतंय. सूर्यचंद्र आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती अभ्यास करणार, लोक त्यांच्या चरणी नतमस्तक होणार. हे त्यांनी काम उभं केलंय, हे काम उभं केलंय त्यांनी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 8व्या वर्षी लग्न झालं त्यांचं. त्या आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या, त्यांना दिलं तिकडं मध्य प्रदेशमध्ये. 8व्या वर्षी सासूबाईंनी त्यांना सगळं मार्गदर्शन केलं आणि मग त्यांनी सासरे कसं राज्यकारभार करतात, सासूबाई कसे काय राज्यकारभार करतात हे सगळं बघितलं. आणि जेव्हा त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक प्रसंग आले, बघा घरामध्ये एखादा प्रसंग आला तर आपण दुःखी होऊन जातो. पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या आयुष्यामध्ये त्यांचे पती खंडेराव होळकर युद्धामध्ये मृत्युमुखी पडले. त्यांचा मुलगा मालेराव त्याचा मृत्यू झाला. त्यांची मुलगी राजकन्या मुक्ताई तिचा मृत्यू झाला. त्यांचे जावई यशवंतराव फणसे त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे सासरे मल्हारराव होळकर त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या सासूबाई गौतमीबाई त्यांचा मृत्यू झाला. जवळच्या नात्यातल्या 13 माणसांचा मृत्यू झाला. त्या शेवटी एकट्या राहिल्या, परंतु त्यांनी जगाच्या समोर आदर्श घालून दिला की राज्यकर्त्या कसा असाव्या अशा महिला आपल्याकडे आहेत, त्यांचा आदर्श आपल्याकडे आहे. आणि त्यामुळं तुम्हाला माझी विनंती आहे, तुम्ही अभ्यास करायचाच. मी आता सांगितलं नोकरीसाठी करायचं म्हणून अभ्यास सोडायचा नाही, अभ्यास करायचा. शिक्षण आपल्याला खूप महत्वाचं आहे.
भाषांचं ज्ञान असणं आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. मराठी भाषा तर आपली कंपल्सरी आहे. आपल्याला इंग्रजी आलं पाहिजे, आपल्याला हिंदी आलं पाहिजे. तुम्हाला कन्नड तर येतेच, मला येत नाही, पण बऱ्याच मुलांना कन्नड पण येत आहे. तर बहुभाषिक असल्याचा फायदा खूप होतो. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना 16 भाषा येत होत्या. किती? 16 भाषा त्या काळामध्ये ते शिकले होते. म्हणजे ते विद्वान होते. 16व्या वर्षी त्यांनी ग्रंथ लिहायला सुरुवात केली. 16व्या वर्षी आपल्याला पेपर लिहायचं म्हणलं तर टेन्शन येत आहे, बरोबर ना? 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी काही मावळ्यांना बरोबर घेतलं आणि रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली की मला हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं आहे. आपण 16व्या वर्षी काय करतोय? मोबाईल, व्हॉट्सअप, फेसबुक, काय नाही. तुमचे फेसबुकवरचे मित्र सुद्धा जर कोणी वापरत असेल, काळजीपूर्वक तुम्ही राहिलं पाहिजे. कारण मुलीनो, तुम्हाला आई आणि वडील तळ हाताच्या फोडासारखे जपतात. तुमचं आयुष्य म्हणजे काचेचं भांडं आहे. तुमच्या आयुष्यावरती डाग लागू नये असं आई वडिलांना वाटतं. आणि आपण गावाकडे राहणारी सगळी मंडळी आहे. आपण काय सिटीमध्ये राहत नाही. सिटीचे लोक एकमेकांना ओळखत नाही. आपलं गाव भावकीवरती चालतं, समाजामध्ये चालतं. आपल्या गावामध्ये एखादी काही गोष्ट घडली तर अख्ख्या गावात कळते. एखाद्याच्या शेळीला करडू झाले का बोकड झाले लगेच कळतं. शेळीला बोकड झाले, एखाद्याची म्हैस व्याली ते पण कळतं. लगेच खरूज येऊन आपल्या गावात वाटतात. आपल्याकडे पद्धत आहे, आपण सगळे एकत्रित राहतो. आणि त्यामुळे मुलींचं आयुष्य हे खूप महत्वाचं आहे. आणि त्यामुळे तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही अत्यंत काळजीपूर्वक तुमच्या आयुष्यामध्ये राहिलं पाहिजे. तुमच्या आई वडिलांना मान खाली घालायला लागू नये अशा पद्धतीचं काम तुम्ही केलं पाहिजे. आणि आई वडिलांची काळजी तर तुम्ही इतकी केली पाहिजे ना, दुसरी जगात कुणाची करू नका. आई वडील आणि गुरुजी याच्या पलीकडे कुणी नाही. आई वडिलांच्यासाठी मी एक उदाहरण तुमच्यासाठी सांगणार आहे आणि मी थांबणार आहे. एका गावामध्ये नवरा बायको दोघं जण होते. नवरा खूप दारुडा होता. आपल्याकडे खूप लोक असतात, आपण बघतो, दारू प्यायची, बायकोला मारायचं, चुलीत पाणी ओतायचं, स्वयंपाक केला तर तो विस्कटून टाकायचा, शाळेतनं मुलं आली बायको कामामध्ये दंगा घालायचा, असे आपण अनेक उदाहरणं बघतो. आता जरा ते प्रमाण कमी झाले, पूर्वी ते जास्त होतं. नवरा बायको होते. तो नवरा खूप दारुडा होता, दारू खूप प्यायचा आणि मग तो दारू पिऊन पिऊन त्याचा मृत्यू झाला. इकडं लहान एक बाळ झालं होतं, त्यांना मुलगा, आई आणि मुलगा दोघंच राहिले. घरात कुणीच नाही. मुलगा एकदम लहान आहे, 1 वर्षाचा. त्याला तर अजून काही कळत नाही. तो 2 वर्षाचा झाला, 3 वर्षाचा झाला, 4 वर्षाचा झाला, 5 वर्षाचा झाला. त्याला कळायला लागलं. तो शाळेत जायला लागला. पहिलीच्या शाळेत गेला. गरीबाचा पोरगा आहे, दुसऱ्या शेतात काम करते. पोराला चांगलं लिहायला वाचायला यायला लागलं. परीक्षा झाली, परीक्षेत नंबर 1 आला. पहिला नंबर आल्यानंतर आईला खूप आनंद झाला. तिच्याकडे गरीब आहे, पैसे नाही. ज्याच्या शेतात कामाला जाते त्यांच्याकडून मुसळ पैसे मागून आले. दुकानात गेले, पेढे घेतले, सगळ्या भावकीत वाटले पेढे. माझा मुलगा नंबर 1 आला. आणि मुलाकडे आली, त्याला पेढा द्यायला लागली. मुलगा काय म्हणतोय? आई आई तू माझ्यासाठी खूप काम करते, तू माझ्यासाठी खूप कष्ट करते. पण ती आई एका डोळ्याला आंधळी होती. मला तू आई अजिबात आवडत नाही, कारण तू एका डोळ्याला आंधळी आहे. मला शाळेत गेलो तर पोरं नावं ठेवतात की आंधळीचा पोरगा आला, आंधळीचा पोरगा आला. आईला खूप वाईट वाटतं. पण तिचा तो पोटचा गोळा आहे, काळजाचा तुकडा आहे. ती त्या मुलावरती जीवापाड प्रेम करते. दुसरीत गेला, नंबर 1 आला. परत आईने पेढे घेतले, गावभर वाटले, सगळ्यांना खुश झाली. परत पोरगा तसंच म्हणतोय, आई तू माझ्यासाठी खूप काय करतेस, पण तू मला अजिबात आवडत नाही, कारण तू डोळ्याने एका आंधळी आहेस. 4थीला 5वीला गेला, 10वीला गेला, 10वीला नंबरात 1 नंबरला आला. तिला तर खूप आनंद झाला. ज्यांच्या शेतात कामाला जाते त्यांची पण पोरं नंबरात नाही, पण ही काम करणारी आहे ती नंबरामध्ये त्यांचा मुलगा आलाय. परत ती पेढे घेते, गावभर वाटते. आता तर हा पोरगा मोठा झालाय, तिला वाटते लहानपणी तो बोलेल असेल. 10वीत गेल्याच्या नंतर सगळं गावभर पेढे वाटून आल्याच्या नंतर जेव्हा या मुलाला आई भेटली, तेव्हा पण आईला तो पोरगा म्हणतोय, तू माझ्यासाठी खूप काम करतेस, तू माझं खूप कौतुक करते, माझ्याबद्दल तुला खूप आनंद आहे, परंतु तू मला अजिबात आवडत नाही आणि तू मला आवडणारच नाही, कारण तू एका डोळ्याला आंधळी आहे. मला शाळेतले सगळे माझे मित्र पोरं सगळे मला नावं ठेवतायत आंधळीचा पोरगा आहे म्हणून. त्या आईला खूप वाईट वाटतं. आता करणार काय? शेवटी आता तिच्याकडे पर्याय नाही, डोळा तर ती काय आता बसू शकत नाही. आणि मग परत 12वी झाली, 12वी तो नंबर 1 आला. परत ग्रॅज्युएटला गेला, इंजिनिअरिंगला त्याला ऍडमिशन मिळालं, इंजिनिअरिंग त्याचं पूर्ण झालं आणि मुंबईमध्ये त्याला चांगली नोकरी मिळाली. 1,00,000-1.5 लाख रुपये पगाराची नोकरी मिळाली. तो मुंबईला गेला. 1-2 वर्ष तो गावाला यायचा, आईला भेटायचा, परत गावाला पण त्यानं यायचं बंद करून टाकलं.
मुंबईमध्येच राहिला. आता आपली लोक मुंबईला असं सांगायचे आता इथं आहे, त्याला चांगला फ्लॅट घेतलाय मोठ्या बिल्डिंग मध्ये 20व्या 22व्या मजल्यावरती राहतोय, आता त्यांनी लग्न पण करून टाकलं असं ते आईला सांगितलं. तिला वाईट वाटलं, माझा मुलगा एवढा शिकला, मी तिला शिकवलं, पण त्याचा मला लग्नाला पण बोलवलाय, त्याला पसंत असलेली मुलगी त्यानं तिथं करून टाकली आणि तो मुंबईत राहायला लागला. गावाला यायचं त्यानं बंद करून टाकलं. मग एके दिवशी गावातली लोक जी मुंबईला होती ती आली, ती म्हणली अगं चल, आम्ही तुझा मुलगा कुठं राहतोय आम्हाला माहित आहे, आम्ही तुझी भेट घालून देतो. मग ते म्हणते नको, तो माझ्याशी जे काय हिला म्हणत नाही, नको राहू दे, तो कामात असेल इकडं, ती दाखवूनच देत नाही की मुलावरती ती नाराज आहे किंवा मुलगा त्याला आवडत नाही म्हणतोय. परंतु ते म्हणजे ठीक आहे. मग त्या सगळ्या लोकांनी आग्रह केला आणि तिला मुंबईला घेऊन गेले. मुंबईला ते लिफ्ट सगळं बघितलं. त्या लिफ्ट मध्ये तिनं नवीनच बघितलं, तिनं कधी मुंबईत बघितली नव्हती, ती बिल्डिंग बघितली नव्हती, ते सिक्युरिटीच्या बिल्डिंगला. मग त्या लिफ्ट मध्ये बसले. 22व्या मजल्यावरती त्या लोकांना माहित होतं, त्यांनी बटन दाबलं लिफ्टचं, 22व्या मजल्यावरती लिफ्ट थांबली आणि दरवाजातून बाहेर आले. त्या लिफ्टच्या दरवाजातून बाहेर आल्यानंतर तिथं याचं बिचाराचं नाव लिहिलं होतं, नंबर नेम प्लेट लिहितात आपल्या दरवाजावरती, तशी नेम प्लेट होती. आणि मग त्या गावातल्या लोकांनी दरवाजाची बेल वाजवली. दरवाजाची बेल वाजवली तर त्या मुलानं दरवाजा उघडला. मुलानं दरवाजा उघडल्याच्या नंतर समोर साक्षात आई. आईला बघितल्यानंतर तो ओळखच द्यायला तयार नाही. कोण आहे, कुठून आलाय, काय काम आहे, मी तुम्हाला ओळखत नाही. आणि मग त्या बिचारीचं हृदय तुटून गेलं. तिला खूप वाईट वाटलं, तिला ते काय दाखवलं नाही. आता ती गावाची लोक पण आवाज झाली ना, तर त्याला म्हटलं हिला घेऊन आलोय आईला, हा मुलगा याला एवढा शिकवला वडील असताना, आणि आता आई आल्याच्या नंतर हा ओळख पण द्यायला तयार नाही. आणि मग शेवटी मग ते मुकाट्यानं खाली आले ना, त्यानं घरात घेतलं ना, चहा ना पाणी ना चौकशी काहीच नाही केलं. घरातनं खाली आले त्या लिफ्ट मधनं. मग ते गावातल्या लोकांनी त्यांना त्यांच्या घरी नेलं, त्यांना साडी वगैरे येणं इकडं तिकडं सगळं केलं आणि मग त्यांनी परत ट्रॅव्हल्सला बसून त्यांना गावाला पाठवून दिलं. आता आई गावाला आली. आईच्या लक्षात आलं की आता मुलगा ओळख द्यायला तयार नाही. तर तिला समाधान वाटलं की माझा मुलगा एका चांगल्या बिल्डिंग मध्ये राहतोय, त्याचं आता लग्न झालंय, त्याला उद्या मुलं बाळ होतील. आणि मग 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं, 3 वर्ष गेलं, मुलगा काही गावात आलाच नाही. आणि मग जेव्हा निवडणुका लागल्या, तुम्हाला माहिती आहे गावाकडची निवडणूक लागली, काही आम्ही जेव्हा उभे राहतो तेव्हा आम्ही सगळ्यांना शोधून आणतो मताला. तसं सगळेजण त्याला मतदानासाठी विनंती करायला गेले की आता निवडणूक आलेली आहे. आणि त्याला फोन लावून सांगितलं की तुम्ही या, गावाला मतदान आहे आणि मग तुमचं काय असेल ते आम्ही येण्याजाण्याची यंत्रणा तुम्हाला पोच करतो, कुठून निवडणूक केली. मग त्याला पण उत्सुकता लागली. आता बरेच वर्ष आपण 5-5 वर्ष गावाला गेलो नाही, मग आता आपण गावाला गेलं पाहिजे आणि मग मतदान केलं पाहिजे. आणि मग तो मतदानाच्या दिवशी गावाकडे आला, 4 व्हीलर गाडी, सगळं असं एकदम मुंबईच्या स्टाईलमध्ये. आणि मग गावाकडे आल्याच्या नंतर जिल्हा परिषदच्या शाळेत मतदान केंद्र आहे. मतदान केंद्राकडे जाण्या अगोदर त्याला वाटलं की आधी आईला भेटू आणि मग आपण मतदान करायला जाऊ. आणि मग त्याची गाडी तिकडं त्याच्या झोपड्याकडे वळाली. त्यानं काही गावाकडे घर बांधलंच नाही, ते कुडाचं घर तसंच. आणि मग गाडी जेव्हा त्या कुडाच्या घराकडे वळाली तेव्हा त्याच्या लक्षात वेगळंच काहीतरी आलं की ते दार बंद असलेलं, त्या घराच्या झोपडीच्या समोर गवत उगवलंय, मोठं झाडू उगवलंय, ते पत्र्याचे आपलं पातेलं मळकटेलं तिथं असं एक पालतं पडलंय, एका दुसरं भांडं तिकडं पडलंय, म्हणजे त्या घरात कुणीच नाही असं त्याच्या लक्षात आलं. मग तो असा संयमय झाला की आपण घरात राहतो, घर स्वच्छ असतं, असं ते घर तर स्वच्छ नाही, काय नाही, सगळं असं घाणे घाण तिथं पडलेले आहे. आणि मग तो इकडे तिकडे माझी आई कुठं आहे, आई कुठं आहे, आई कुठं आहे, आई कुठं आहे असं विचारायला लागला. मग तिथं तर कुणी नाही, घर बंद आहे. मग शेजारच्या काकूला विचारलं आई कुठं आहे, तर ते बोलले अरे आई तुझी 2 वर्षापूर्वीच तिचा मृत्यू झाला, ती मयत झाली आहे. आणि मग मला काय सांगितलं नाही, म्हणजे गावातील लोक म्हणजे त्याला कळवायचं नाही, तो आईला सांभाळत पण नाही, मुंबईला गेला त्याला ओळख दाखवली नाही, त्यामुळे तुला कळवलं पण नाही. आणि गावातल्या लोकांनी सगळं आईचा अंत्यविधी करून टाकला. मग आता हा बैचेने झाला, त्याला काय कळलं तर काय करायचं. तर ती काकू काय म्हटली, आईनं कुणाकडून तरी एक चिठ्ठी लिहून घेतली आहे आणि ते पाकिट बंद करून माझ्याकडे ठेवलंय. आणि आईनं सांगितलं जेव्हा माझा मुलगा कधी गावाला येईल तेव्हा ही चिठ्ठी त्याच्या हातामध्ये द्या. आणि मग ते पाकिट त्याच्या हातामध्ये दिलं, त्यानं ते गडबडीने फोडलं आणि तो वाचायला लागला. आणि वाचायला लागल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलं होतं की बाळा तू माझा काळजाचा तुकडा आहेस, वडील लहानपणी वारले, वडील दारुडे होते आणि तुला मी असं तळ हाताच्या फोडासारखं जपलं, तू प्रचंड हुशार होतास, मला त्याचा अभिमान वाटायचा. मी प्रतिकूल परिस्थितीत काम केलं, दुसऱ्याच्या रोजंदारी केली, धुणे भांडे केली, कपडे धुवायचं काम केलं, सगळं केलं आणि तुला वाढवला. तू पहिलीत दुसरा आला, चौथीत दुसरा पहिला आला, पहिला नंबर 1 गेला तुझा, 10वीत पहिला आला, 12वीत पहिला आला, इंजिनियर झाला.
मी जेव्हा पेढे वाटायचे तेव्हा तू म्हणायचा मला की आई आई तू माझ्यावरती खूप प्रेम करते, पण तू आंधळी आहेस त्यामुळं तू मला अजिबात आवडत नाही. परंतु मी तेव्हा बोलले नाही. परंतु आज सांगायची वेळ आली आहे. लहानपणी तुझा ऍक्सिडेंट झाला आणि त्यामध्ये तुझा डावा डोळा निकामी झाला आणि मग माझा पोरगा मोठा झाल्यानंतर जीवन कसं जगेल? त्याला समाजात वावरता येणार नाही. आंधळा म्हणून हा कसं समाजात वावरेल? उद्याचं लग्न कसं होईल? आणि म्हणून डॉक्टरांनी सांगितल्याच्या नंतर जो तुझा डावा डोळा आहे तो माझा डावा डोळा काढून डॉक्टरांनी तुला बसवलेला आहे आणि त्यामुळे मी आंधळी झाली. पण आता तुलाच मी आवडत नाही आणि ही सगळी गोष्ट ही तुला माहीत व्हावं म्हणून मी चिठ्ठी लिहून ठेवत आहे. असं म्हटल्याच्या नंतर तो ओक्साबोक्सी रडायला लागला. परंतु त्याच्याकडे वेळ नव्हती. त्याच्याकडे वेळच नव्हती ना. आता सगळं त्याला स्टोरी कळाली की आईनंच आपल्याला डोळा दिलाय, आता सांगायचं कुणाला? आणि मग तो रडून आपटून घ्यायला लागला. पण तेव्हा इलाज नव्हता, त्याच्याकडे वेळ नव्हती, त्याची आई जीवन नव्हती. म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, आपण आपल्या आई वडिलांचा खूप रिस्पेक्ट केला पाहिजे. आपले आई वडील खूप प्रतिकूल परिस्थितीत काम करतायत. असे अनेक विद्यार्थी आहेत की आई वडील रोज काम केले तरच आपली संध्याकाळी चूल पेटती होते. ही परिस्थिती आहे आपली. आपली आई कामाला जाते, आपले वडील कामाला जातात, मग त्यांच्याकडून आपल्याला सगळ्या सुविधा मिळत नाहीत. काय काय बोलत होतं, मला तुम्ही गाडीच घेऊन दिली नाही, मला चांगले कपडेच घेऊन दिले नाही. अरे ही सगळी जी परिस्थिती आहे, आपल्याला शिकवतायत, आपल्या पाठीशी उभं राहतायत, हेच आपल्या आईनं आपल्यासाठी केलेलं खूप मोठं पुण्याचं काम आहे. आपण आपल्या आईचा आणि वडिलांचा खूप रिस्पेक्ट आयुष्यामध्ये करावा अशी विनंती मी तुम्हा सर्वांना करतो. परत एकदा तुम्हाला महिला दिनाच्या निमित्तानं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. जिल्हाधिकारी सांगली, प्रांताधिकारी जत आणि तहसीलदार जत यांच्या संकल्पनेतून आपल्या मुलींना स्वतःच्या संरक्षणासाठी तयार असलं पाहिजे यासाठी कराटेचं प्रशिक्षण देण्यात आलं. त्यामध्ये 5400 विद्यार्थिनींनी भाग घेतला. त्यापैकी 2450 विद्यार्थी यांना येलो बेल्ट मिळालेला आहे. तुम्ही आता लावलाय कमरेला. मी तुमचं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की तुम्ही आता स्वसंरक्षण म्हणजे कुणालाही फाईट मारू नका. स्वसंरक्षणासाठी तुम्हाला हे प्रशिक्षण दिलेलं आहे. यामध्ये जत हायस्कूल जत, SRVM हायस्कूल जत, SVRD सेगाव, नंतर संच SGB, RVP संघ, MV हायस्कूल जत, भैरवनाथ हायस्कूल दरीबडची, मुलीची निवासी शाळा जत या 8 शाळेच्या विद्यार्थिनींनी भाग घेतलेला आहे. मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो आणि तुम्हाला ज्यांना येलो बेल्ट मिळालाय त्यांचं अभिनंदन करतो आणि ज्यांनी सहभाग घेतला त्याही विद्यार्थिनींचं मी खूप खूप अभिनंदन करतो. आमचे जे 2 सहकारी गुरुजी इथं आलेले आहेत, मला ऐकायला मिळालं नाही कार्यक्रम त्यांचा अगोदर झाला असेल, माहित आहे का? मी त्यांचा एकदम फॅन आहे, एकदम असा चाहता आहे. मी त्यांना देवाभाऊ मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा पंढरपूरला बघितलं होतं. समाजामध्ये परिवर्तन व्हावं, समाजाला वेगवेगळ्या गोष्टींची जाणीव व्हावी, अंधश्रद्धा दूर व्हाव्यात, स्वच्छता अभियान असेल, शिक्षणाचं अभियान असेल, वेगवेगळे अभियान यामध्ये त्यांचा खूप अग्रेसर भाग असतो. त्यांची मांडणी खूप चांगली असते. ते आमच्या जतला आलेले आहेत. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं मनापासून स्वागत करावं. कृषी विभागाचा आभार व्यक्त करतो की कृषी विभाग पण चांगले चांगले कार्यक्रम करू शकतो हे तुम्ही आजच्या या कार्यक्रमातून दाखवून दिलेलं आहे. कृषी विभागाने कृषी प्रदर्शन भरवलेलं आहे. काल तर 2000 आपल्या तालुक्यातल्या लोकांना कृषी अवजारं दिलेली आहेत. त्यामध्ये 1100 ट्रॅक्टर्स होते, मळणी यंत्र असतील, नंतर गहू काढायचं मशीन असेल, दगड वेचायचं मशीन असेल, अशी वेगवेगळी यंत्र या आपल्या कृषी विभागातून दिलेली आहेत. 40% सांगली जिल्ह्यात जेवढी यंत्र वाटली त्यामध्ये 40% अवजारं ही फक्त आपल्या जत तालुक्यामध्येच वाटलेली आहेत. त्यामुळे आता मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आमचे आता डॉक्टर साहेब नगराध्यक्ष झाले आणि जत शहरासाठी आम्ही काही अभिनव कल्पना राबवतोय. जत मध्ये अनेक प्राणी संग्रहालय करतोय. आता ते प्राणी संग्रहालय राज्य सरकारनं मंजूर केलंय. केंद्र सरकारला आता आम्ही प्रस्ताव पाठवायला लागलोय. पुढच्या 2-4 महिन्यामध्ये मंजुरी घेऊन आम्ही त्या कामाची पायाभरणी करतोय. 2028च्या एंड पर्यंत हे प्राणी संग्रहालय आपल्या सर्वांच्यासाठी खुलं होईल असं 106 कोटी रुपये आता मंजूर केलेले आहे. आणखी ते वाढून 150 कोटी पर्यंत जाईल. 400 प्रकारचे वेगवेगळे प्राणी हे आपल्या जतच्या प्राणी संग्रहालयामध्ये असणार आहे. त्याची व्यवस्था करतोय. दुसरा एक विचार आम्ही असा करतोय की वॉटर पार्क आपल्या जतला करायचा आहे. बरोबर ना? कुणाला वाटतंय वॉटर पार्क असायला पाहिजे?
आज एका वॉटर पार्कचं खाजगी उद्घाटन करायला जाणार आहे, पण आपल्या सरकारच्या पैशातून पश्चिम महाराष्ट्रात कुठं नाही असं वॉटर पार्क आम्ही जतला करायचा विचार करतोय आणि त्या कामासाठी डॉक्टर साहेबांना मी शुभेच्छा देतो. आता आमच्याकडे पैशाची उपलब्धी आहे, जमीन नाही. जमिनीचा पण प्रश्न प्रांत साहेब आणि तहसीलदार साहेब काल आम्ही बोललोय, तोही कसा मिटवायचा आमचा विषय सुरू आहे. जर वॉटर पार्क आम्ही जतला केलं, प्राणी संग्रहालय आपलं जतचं चालू झालं तर रोज किमान 5,000 लोक बाहेरच्या जिल्ह्यातली जतला पर्यटनासाठी येतील. तुम्हाला तर आम्ही पहिल्या दिवशी फ्री देऊ, काही चिंता करू नका. तर बाकीची जी लोक येतील त्याला चांगली फी असणार आहे आणि त्याचा उपयोग आपण मग आपल्या सगळ्या इथल्या जत शहरातल्या लोकांच्यासाठी करू. ज्यांना आपल्याला मदत करता येत नाही अशा सगळ्या लोकांच्यासाठी मदत करायचा विचार हा आमचा सुरू आहे. आता एक तुमच्यासाठी आम्ही अभ्यासिका करतोय, 5 स्टार अभ्यासिका लायब्ररी, आणि त्याला मंजुरी आम्हाला येत्या 8 दिवसात मिळेल. बरोबर ना? बरोबर का डॉक्टर? जागा पण आम्ही फायनल केली आहे. तुम्हाला अभ्यास करायला एकदम शांत ठिकाण असावं अशा ठिकाणी लायब्ररी करतोय आणि ती लायब्ररी म्हणजे तुम्ही तिथं गेल्याच्या नंतर तुम्हाला अभ्यासासाठी एकदम वातावरण पोषक असेल अशा पद्धतीची आम्ही लायब्ररी जत मध्ये उभा करतोय. कालच UPSCचा रिझल्ट लागला, परवा दिवशी तुमच्या कानावर आला असेल. आपल्या महाराष्ट्रातली 59 मुलं UPSCच्या यादीमध्ये आलेले आहेत. कोण कलेक्टर होत आहे, IAS, IPS, IRAS, IFS, बरोबर ना? ते जरा शिकलेली लोक आहेत, मला जरा माहिती कमी आहे. पण त्यामध्ये आपल्यातली 59 मुलं गेली. आमच्या आटपाडीचा मी आता सत्कार करून आलो, मिटकीचा मुलगा आहे प्रवीण कोळपे नावाचा. वडील त्याचे वारले, आजी आणि आईनं त्याला शिकवलंय. एका गरीब घरातला पोरगा SP झालाय, IPS झालाय आपल्या जिल्ह्यातला. म्हणजे असं तुम्ही पण काहीतरी करा, IPS IAS व्हा. नाही झालं तरी काही टेन्शन नाही, काही चिंता करू नका, पण नाराज व्हायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही, एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. सोनाली जगन्नाथ दोताळे, सहाय्यक कृषी अधिकारी आरेवाडी यांची MPSC द्वारे कृषी उपसंचालक वर्ग 1 पदी निवड झालेली आहे, त्यांचंही अभिनंदन.